नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वारंगुशीतील सोलर मोटर चोरी प्रकरण उघड, 6 आरोपींवर गुन्हा दाखल. सोलर पंप चोरीचा गुन्हा उकलला, 3 अटक, मोठा मुद्देमाल जप्त. राजूर पोलिसांनी सोलर पंप चोरी प्रकरणाचा थरारक गुन्हा उकलत 6 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यातील 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. चोरी गेलेला सोलर पंप आणि अन्य मुद्देमाल मिळून तब्बल 5,22,000 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. फिर्यादीच्या वारंगुशी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील विहिरीवरून 1 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान 3 HP क्षमतेचा सोलर पंप चोरीला गेला होता. या प्रकरणी राजूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद क्रमांक 404/2025 भारतीय दंडविधान कलम 303(2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळताच अक्षय रामचंद्र भवारी, राहणार वारंगुशी, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत या चोरीत सामील राहिलेल्या इतर आरोपींची नावेही उघडकीस आली आहेत. गुन्ह्यादरम्यान चोरी गेलेला सोलर पंप अकोले येथील स्क्रॅप व्यापाऱ्यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: अक्षय रामचंद्र भवारी, वय 19 वर्ष, राहणार वारंगुशी; शाहरुख मीरा शेख, वय 25 वर्ष, राहणार शाहूनगर अकोले; असिफ गुलाब शेख, वय 34 वर्ष, राहणार अगस्ती कारखाना रोड अकोले यांना अटक, तर इतर 3 फरार आरोपी: जीवन चिंतामण भवारी, राहुल युवराज दिघे, दशरथ लक्ष्मण कडाळी हे फरार आहेत. या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल 3 HP सोलर मोटर, 5 HP टेक्सो मोटर, बोरवेल पंप, 2 HP लक्ष्मी इंजिन, 2 मोबाईल, टाटा जीप वाहन, एकूण किंमत 5,22,000 रुपये. कारवाई श्री सोमनाथ खारगे, माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने केली. राजूर पोलिसांच्या या धडक तपासामुळे परिसरातील मोटर चोरी प्रकरणातील गुन्हेगारीला मोठा आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी नेटवर्क, राजूर, अहिल्यानगर.